उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा भाग दुसरा हा प्रदर्शित झालेला आहे। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंना आताही फोन करू शकतो, बाकीचे लपून भेटतात, आम्ही उघड भेटू। सामनाच्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंची मनसेसोबत युतीसाठी चर्चेची तयारी। थेट चर्चा केली काय अडचण काय कोणाला? काहीच अडचण नाही, हा प्रश्न विचारला जातो। हो, पण मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो, तो मला करू शकतो, आम्ही आत्ता भेटू शकतो, काय अडचण काय? मंत्र्यांच्या भानगडींमुळे फडणवीसांच्या प्रतिमेला तडा, मंत्र्यांच्या भानगडी मोडीत काढा। सामनाच्या मुलाखतीमधून ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सल्ला। सगळे जे काय चाललेले आहे ह्याचे प्रमुख म्हणून शेवटी बदनाम देवेंद्र फडणवीस होत आहेत, होते नेते आहेत, म्हणूनच त्यांच्या आधिपत्याखाली हे भ्रष्टाचार, म्हणजे आपण जे म्हणतो ना दिव्याखाली अंधार, तसा हा प्रकार आहे का? आम्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मुंबईतल्या मुस्लिम आणि गुजरातींनाही आनंद, पण अनेकांना पोटशूळ। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदे आणि भाजपला टोला। राज ठाकरेंसोबत युतीमध्ये लढल्यास मवियामध्ये दोन्ही पक्षाला निर्णय घेण्याचा अधिकार। ठाकरेंचं सूचक वक्तव्य, तर काँग्रेसची स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन लढण्याची तयारी असल्याची माहिती। 75मध्ये मोदींनंतर पंतप्रधान पदाचा चेहरा कोण हे संघानं ठरवलं असेल, त्यामुळेच मोहन भागवत बोलले। उद्धव ठाकरेंचं मोदींच्या निवृत्तीवरून वक्तव्य। ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्याचे पाय का ओढले? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पनी युद्ध थांबवलं का? पंतप्रधान मोदींना उद्धव ठाकरेंचा सवाल। भविष्यात शिंदे आणि उद्धव ठाकरेही एकमेकांना मिठी मारतील। राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतो। राज आणि उद्धव ठाकरेंच्या प्रश्नावर प्रताप सरनाईकांचं विधान। आता 5 जुलैला मात्र त्यांनी एकमेकांना आलिंगन घातलं। यदाकदाचित हाच प्रसंग भविष्यामध्ये उद्धव साहेबांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं, पण त्याच्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल। उद्धव ठाकरे आता थेट फोन करतात। 20 वर्ष राज ठाकरेंची आठवण नाही झाली, आता मजबुरी म्हणून राज ठाकरेंना पायघड्या घालत आहेत। प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंना टोला। तुम्ही आता थेट फोन करू शकता हो, 20 वर्ष राज ठाकरे साहेबांची आठवण नाही झाली, आता तुम्हाला मजबुरी म्हणून त्या ठिकाणी राज ठाकरे साहेबांना पायघड्या घालताय, चुचकारताय तुम्ही।